LIC पण काढली होती. आणि त्यानंतर मग माझी आई, माझे वडील, माझ्या 4 बहिणी, भाऊ, दोन्ही भाऊ, पत्नी, मुलं असे 11 जण किडनी द्यायला तयार झाले होते. आणि मग घरात भांडणं होऊ नये म्हणून ज्याची चांगली मॅच होईल त्याची किडनी घ्यायचा निर्णय झाला. आणि तुम्हाला माहिती आहे की सर्वात चांगली किडनी मॅच कुणाची होत असेल तर ती आईची होती. आणि माझी आई अंजनाबाई हिने मला किडनी 95च्या 22 फेब्रुवारी, मला आता 29 वर्ष पूर्ण झाले आहेत किडनी माझं बदलून. पण मी 29 वर्ष झाले म्हणून जरी इथं उभा असलो, पण मला तात्याचा तात्याराव लहाने करण्याचं काम माझ्या आईने केलंय ते कसं ते सांगतो. आई माझी शिक्षित नाही आहे, तर तिला डॉक्टर चिब्बर म्हणून जे शस्त्रक्रिया करणार होते त्याने हिंदीत सांगितलं, हम तुम्हारी किडनी निकालने वाले हैं. तिला काय कळणार आहे? ती म्हणली, हे काही मला तुझी यांगडू बँगडू भाषा कळत नाही, माझं तू ऐक. तुला मराठी कळते का? ते मला कळते, ऐक. मला भूल दे. भूल दिल्यानंतर माझी एक किडनी काढ आणि तात्याला लाव. बघ चलते का नाही ते, चलते का नाही ते बघ. चलली नाही तर दुसरी काढ. माझी भूल तशीच ठेव आणि माझा तात्या जगला पाहिजे. आपल्या स्वतःच्या आयुष्याला पूर्णविराम देऊन आपलं पुढे पिढी जगली पाहिजे, आपला मुलगा जगला पाहिजे, असं फक्त एकच माणूस, दाते खूप असू शकतात, एकच माणूस विचार करू शकतो, ते म्हणजे आई. आणि तिचा तो विचार की माझा तात्या जगला पाहिजे, या विचाराने माझ्यात संपूर्ण बदल झाले. त्याच्याचपेक्षा दुसऱ्या दिवशी तिने जी मला हळहळ लावली ती अशी, त्यावेळेस स्कोपी वगैरे नव्हतं, जसं आता सोनी वगैरे ते स्कोपीनी काढतात किडनी. ते बेंबीपासनं पाठीच्या कण्यापर्यंत अशी बरगडी काढून त्याच्यातनं किडनी काढायची. मोठे इन्सिजन घ्यायचे. माझ्या आईला ह्याच्यामध्ये 166 टाके पडले होते. तर ती दुसऱ्या दिवशी म्हटली, कुठे आहे तात्या? ते म्हणले, आहे इथे आहे. तो नाही म्हणजे, बिना शिकलेली आई, विश्वास नाही म्हणली तुझ्यावर माझा, मला नेऊन दाखव. आणि ते ऑपरेशनच्या जागेवर असे हात धरले आणि मला बघायला आले. मला याने काचेच्या घरात, तेव्हा बरेच अडचणी असायच्या, इन्फेक्शन वगैरे फार भ्यायचे लोक, आणि काचेच्या खोलीत होतो मी. बाईनी काचेच्या खोलीतून मला बघितल्यास मी तिला असा हात केला आणि मी म्हटलं, पण ही का आली, एवढं मोठं ऑपरेशन झालंय. पण तिला विश्वास नव्हता माझा पोरगा जगलाय का नाही. ती आई. आणि म्हणून जी आई आपल्या जीवावर उदार होते, दोन्ही किडनी किंवा अवयव द्यायला तयार होते, दुसऱ्या दिवशी आजारी असताना मला बघायला येते. आणि मग त्या दिवशी मी ठरवलं की डॉक्टरांनी तर मला सांगितलं होतं माझा मृत्यू होणार आहे, मग माझा जो दुसरा जन्म आहे, या जन्मात आपण लोकांसाठी काम करायचं. आणि तिच्या त्या वागण्यामुळे माझ्यामध्ये पूर्ण बदल होऊन मी समाजासाठी काम करण्याचा निर्णय घेतला. आणि म्हणून दात्यांना मी याच्यासाठी म्हटलं की सगळ्यांनी दाते व्हावं. दाता होणं, माझी आई आता 90 वर्षाची आहे. आता माझे वडील वाढले आहेत. आई आता परवापर्यंत चांगली होती, पण तिचं आता एक फ्रॅक्चर झाल्यामुळं थोडी ती ॲडमिट आहे. पण 90 वर्षापर्यंत ती आजही, म्हणजे जेव्हा मी गावी जातो तेव्हा ते अतिशय खुश असतात, किंवा माझे वडील अतिशय खुश असतात. त्यांना जर मी विचारलं की कसे आहात, माझे वडील नेहमी सांगायचे, मी हवेत चालतो. म्हटलं का? की माझे दोन्ही लेकरं डॉक्टर झाले आणि चांगलं काम करतायत. आई आणि वडिलांना आपण जेव्हा चांगलं काम करतो तेव्हा त्यांना खूप अभिमान असतो. आणि म्हणून जे कोणी मुलं असतील त्यांना एवढं सांगायचं आहे की जगात सगळ्यांना विसरा, पण 2 माणसावर कायमचं प्रेम करा, ते म्हणजे आई आणि वडील. त्यांना विसरू नका. आता आपल्याकडे काय झाले की असं म्हटल्यानंतर टाळ्या हळू वाजल्या, फार नाही वाजल्या. कारण का, आई वडिलांना हे बघा, नेहमी लक्षात ठेवा, आई आणि वडील खूप महत्त्वाचे असतात. आपल्याकडे आता न्यूक्लिअर फॅमिली आली. न्यूक्लिअर म्हणजे काय? नवरा आणि बायको. लग्न करतानाच बायको किंवा नवरा सांगतो की आपण वेगळे राहू. हे बघा, विज्ञान ज्यांना कळत नाही त्यांना पण समजावून सांगतो. आपलं शरीर पेशीने बनलेलं असतं. पेशीच्या मध्ये असतं न्यूक्लियस, ज्याला आपण न्यूक्लिअर फॅमिली म्हणतो. त्याच्या बाजूला सायटोप्लाझम असतो आणि त्याच्या बाजूला सेल वॉल असतो.
न्यूक्लियस म्हणजे मुलं, सायटोप्लाझम म्हणजे आई आणि सेल वॉल म्हणजे बाप, तो सांभाळायचं काम करत असतो. आणि म्हणून निसर्गाने जर आपला पेशी दिली आहे तर ती पेशी कुटुंबाची तुम्ही वेगळी कशाला करता. आणि आज आपल्याकडे जे म्हणतो ना आपण, आपल्याकडे जे दान मिळत नाही किडनीचं, कारण आपण सगळेजण आपल्या कुटुंबाला सांभाळत नाही. आजारी झाल्यानंतर विचार करतो, तसं करू नका. भारतीय कुटुंब पद्धती एवढं चांगलं काहीच नाही. ती जर आपण सांभाळली तर हे जे 2.25 लाख लोक आहेत यांना नक्कीच किडनी मिळेल. पण किडनी देत असताना बऱ्याच जणांना गैरसमज आहेत, ते थोडे काढून सांग. हे बघा, आपल्या शरीरात जी किडनी आहे ती किडनी आपल्याला जेवढी गरज आहे त्याच्या 4 पट आहे. किती पट? 4 पट. आणि ही 4 पट किडनी आपल्याला लागत नाही, पण देवाने एका डोळ्याने दिसू शकतो पण 2 दिले, एका कानाने ऐकू शकतो पण 2 दिले. आणि म्हणून देवाने तुम्हाला तयार करत असताना हे सगळे अवयव जास्तीचे दिले आहेत. एक किडनी अतिशय चांगलं काम करते. एका किडनीवर किती वर्ष जगता येतं. ॲक्सिडेंटली सांगतो, माझी पत्नी 1 वर्षापूर्वी तिला पेन झालं पोटामध्ये, म्हणून आम्ही तिचं सोनोग्राफी केलं. तर तिला जन्मता एक किडनीच नाही आहे हे आम्हाला वयाच्या 64व्या वर्षी कळालं. तिचं वय आता 64 आहे, पण तिला एकच किडनी आहे. त्याच्यामुळे एक किडनी राहिल्याने आपल्या आयुष्यावर काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे डोनरला मला विनंती करायची आहे की किडनी जर दिली तर तुमच्या आयुष्यावर कसलाच फरक पडत नाही. जे काही लोक सांगतात, आपल्याकडे कसं आहे, आपल्याकडे अंधश्रद्धा फार आहे. अंधश्रद्धा, खूप अंधश्रद्धा आहे. अवयवदान नाही व्हायचं कारण आहे अंधश्रद्धा. आणि मग किडनी द्यायची नाही. हां, काही तुम्हाला आजार असतील की देऊ नका, पण आजार नसतील तर द्या. तुमचं रक्तगट समजा तुमचा बसत नसेल तर आता स्वॅप वेगवेगळ्या पद्धती आल्यात की त्याच्या दुसऱ्याची किडनी त्यांच्या नातेवाईकाला घेऊन तुम्ही एकमेकाला रिप्लेस करू शकता, इंटरचेंज करू शकता. पण आपण ती देणं गरजेचं आहे. आणि म्हणून जे दाते आहेत त्या दात्यांना मला सांगायचं आहे की तुमच्या आयुष्यावर एकंचितही फरक पडणार नाही. आणि म्हणून किडनी दिली, किडनी दिली, किडनी दिली म्हणून आयुष्य वाटोळं करून घेऊ नका. किडनी दिली विसरून जा आणि जे काही तुमचं काम करत होतं आतापर्यंत ते करत राहा. त्याच्यामुळं तुमचं आयुष्य चांगलं राहणार. दुसरं आहे की मग ज्यांना किडनी मिळाली त्यांनी जास्त दिवस कसं जगायचं. ज्यांना किडनी मिळाली, आपल्याकडे असं आहे की किडनी दिल्यानंतर यशस्वी होते, पण त्याच्यानंतर 10 वर्षे, 15 वर्षे, 20 वर्षे जे काही त्याचा फॉलोअप आहे. तर किडनी दिल्यानंतर पुस्तकामध्ये असं दिलं आहे की भारतामध्ये 45 वर्षापर्यंत किडनी दिलेला मनुष्य जगला आहे. जगामध्ये 65 वर्षापर्यंत एक मुलगा लहानपणे ज्याचं किडनी बदललं होतं तो जगला आहे. म्हणजे 65 वर्षापर्यंत देखील आपण जगू शकतो. माझं उदाहरण घेतलं तर 29 वर्षे मी किडनीला, मला आता 22 फेब्रुवारीला पूर्ण झालेत. आणि मी आजही रोज कमीत कमी 12 तास काम करतो. जेव्हापासून किडनी मिळाली तेव्हापासून आजपर्यंत. आणि म्हणून किडनी मिळाल्यानंतर घरी बसून राहणे मग फार मोठा आजार आहे. किडनी ह्याच्यासाठी घ्यायची असते की पुढचं आयुष्यही तुम्हाला तितकंच चांगलं जगता यावं. डायलिसिसवर तुम्हाला आयुष्य जगता येत नाही. आणि म्हणून किडनी ज्यांनी घेतली आहे त्यांनी पहिल्यांदा तुमच्या डोक्यातले गडबडी काढून टाका. आता मी लय किडनीचा आजारी आहे, याला काही अर्थ नाही. तुम्ही किडनीचे आजारी नाही आहे. तुम्हाला किडनी मिळाला आहे आणि तुम्ही आता यशस्वी किडनी मिळाल्यानंतर तुमचं यशस्वी जीवन जगायचं आहे. म्हणून मनातली भीती काढा. पण किडनी कशी सांभाळायची ते तुम्हाला सांगणार. आणि हा अनुभव म्हणून सांगतो. डॉक्टर तुम्हाला सांगतील तो त्यांचं विज्ञान आहे, पण मी तुम्हाला सांगेल हे माझा अनुभव आहे. काय अनुभव आहे? पहिली गोष्ट अशी आहे की आपली किडनी सांभाळत असताना पहिलं काही काम करा तर बाहेरचं कच्चं अन्न जे असतं ते अजिबात खायचं नाही. आलं लक्षात? ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरं, पाणी पिणे सांभाळायचं. जे पाणी आहे ते नेहमी सांभाळायचं. चांगलं पाणी प्या. आपल्याकडे बिस्लरी मिळतच आहे, ते पाणी प्या आणि ते आपण सांभाळणं गरजेचं आहे. भूक लागल्यानंतर शिजलेलं अन्न खा. आता तुम्ही ज्या गोळ्या खाता त्या गोळ्यामुळे भूक लागते, खूप भूक लागते. आणि म्हणून किडनी बदललेल्या लोकांना स्थूलता म्हणजे ओबेसिटी येते किंवा त्यांना डायबिटीज होतो. याचं कारण आहे गोळ्याचे साईड इफेक्ट. तर हे कसं टाळायचं?
हे टाळण्यासाठी तुमच्या आहारावर नियंत्रण आणा. आहार जो आहे तुमचा तो तुम्ही 3 वेळा आहार घ्या. सकाळी नाश्ता करा, दुपारी जेवण करा, संध्याकाळी जेवण करा. तिन्ही वेळेस शक्य झालं तर गरम अन्न खा, शक्य झालं तर, शक्य नाही झालं तर शिजलेलं अन्न खा. त्यासाठी तुम्हाला एक निश्चित सांगतो की माझी पत्नी सुलोचना ही गेली 29 वर्षे मी रात्री 11 वाजता 12 वाजता माझी घरी जायची वेळ ठरलेली नाही तर तिने मला आत्तापर्यंत विचारलं नाही आहे की तू इतके वेळ काय करत होता एकदाही. पण जेव्हा घरी जाईल तेव्हा हसून या. आणि पीठ तिंबलेलं असतं, गेल्यानंतर पोळी लाटते आणि मला ती पोळी खायला देते. 29 वर्षे गरम जेवण देते. आणि म्हणून ज्यांना किडनी मिळालं आहे त्यांच्या लाईफ पार्टनरलाही माझी विनंती आहे की त्या किडनी दात्याला किडनी दिली आहे, घेतली आहे, अशा प्रकारचं अपंग करू नका. तो अपंग नाही आहे, तो सशक्त आहे. इकडे बघा माझ्याकडे, सशक्त, 29 वर्षांनी पण सशक्त. तिसरी गोष्ट अशी करायची आहे की व्यायाम करायचा आहे. व्यायाम सगळ्यात महत्त्वाची काही गुरुकिल्ली असेल तुम्हाला किडनी जगवायची तर ती व्यायाम. कसला व्यायाम? आपली किडनी पायात बसवलेली असते, पायाच्या वर. आणि म्हणून चालण्याचा व्यायाम करा. चालणे, रोज चालायचं. आपला सांगतो मी गेली 29 वर्षे, आता हे थोडे दिवस सोडले, पाठीचा काना दुखत होता. गेली 29 वर्षे रोज 5 किलोमीटर चालतो, म्हणजे चालतोच. एका दिवशी बंद केलेलं नाही आहे. आणि आता आजारी पडल्यामुळे घरी सायकल घेतली मी, त्या सायकलवर 300 कॅलरीज जाळतो रोज. आणि म्हणून दुसरी जर काही महत्त्वाची गोष्ट असेल तर कंटाळा न करता व्यायाम करा. आपल्याकडे व्यायाम का होत नाही सांगतो. सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा शरीरामधले केसापासून पायापर्यंत सगळं दुखायला लागतं. आणि ते दुखत असल्यामुळं त्या तुमच्या अंथरुणावरून तुम्हाला सकाळी उठू वाटत नाही. आणि उठू वाटत नसल्यामुळं व्यायाम होत नाही. मग हे का होतं? म्हणजे इतकं का त्रास होतो आपल्याला, सकाळी का उठत नाही? हा त्रास आपल्या शरीराचा नाही, हा त्रास आपल्या मनाचा आहे. आपलं जे मन नावाचा माणूस आहे, हा माणूस आपल्याला उठू देत नाही. आणि म्हणून ज्यांनी मनावर ताबा मिळवला तोच माणूस उठून चालू शकतो. मग कसं चालायचं? एक मित्र करा किंवा बायकोला, नवऱ्याला मित्र करा. आणि ज्यांचं किडनी बदललेलं नाही अशा माणसाला सांगा की आपण चालायला जाऊ. आणि रोज कुठल्याही वेळी चालायला जा. असं नाही की सकाळी गेलं पाहिजे, दुपारी गेलं पाहिजे, पण रोज व्यायाम करा. आणि भूक लागते, भूक. माझं जेव्हा नवीन किडनी बदललं तेव्हा मला जवळपास या लोकांनी 200 मिलीग्राम स्टेरॉइड सुरू केलं होतं. आणि मी 40 मिलीग्राम सुरू असताना गावाकडे गेलो होतो. आईनी भाकरी केल्या होत्या. माझी माय एवढी मोठी भाकर करते. अशा मी 7 भाकरी खाल्ल्या. किती? 7. माझी माय म्हणली, अरे 7 भाकरी खाल्लास तू? एवढी भूक लागते, कारण आपण स्टेरॉइड खातो. आणि त्या दिवशी मी ठरवलं की याच्यानंतर 1 भाकरीच्या वर जेवण करायचं नाही. मी पोळी खात नाही, पण मी गेली 29 वर्षे सकाळी जे काय असेल ते खातो. दुपारी 1 भाकरी, संध्याकाळी 1 भाकरी. आपल्याकडे कसं आहे, आजारी पडले की फळं, मग त्याचं सगळं ते देवाला जसं करतात ना, सगळं हे घे ते घे ते घे, असं काही करू नका.